आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। जालना मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे। त्यामुळे एकजूट झालेल्या मराठा समाजाच्या मताला चांगलेच महत्त्व आले आहे। या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते। या निवडणुकीबाबत ते कोणता निर्णय घेणार असे विचारले जात होते। दरम्यान त्यांनी आजच्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार उभारणार असल्याचा निर्णय घेतला। मनोज जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय गणित चांगलेच बदलणार आहे। मराठा समाजाशी संवाद साधताना मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी म्हणाले की लोकसभा निवडणुकीत भरपूर मराठा समाजाच्या लोकांनी उमेदवार अर्ज भरल्यास अडचणीचे ठरू शकते। सर्वांनीच अर्ज भरल्यास आपली मते विखुरतील। ज्याला फायदा व्हायला नको होता त्याला फायदा होऊ शकतो। त्यामुळे करता येईल प्रत्येक जिल्ह्यातून एकाच उमेदवाराला अपक्ष म्हणून उभा करता येईल। हा निर्णय मी घेणार नाही, तो निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे। मनोज जरांगे यांनी या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने घ्यावयाच्या भूमिकेबाबत सांगताना दुसरा पर्याय दिला। मात्र मराठा समाजाने हा पर्याय स्वीकारला नाही। जरांगे म्हणाले की लोकसभा हा आपला विषय नाही, तिथे आपले कोणीही ऐकत नाही। त्यामुळे दुसरा पर्याय असा आहे तो म्हणजे आपण अर्ज भरायचा नाही, त्याऐवजी मराठा समाजाने इतर पक्षाच्या उमेदवाराकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं। निवडून आल्यावर सगळे सोयऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देणार का असं यात लिहून घ्यायचं। आपल्याच पक्षाचा भेद नको, पक्षाचा विचार करायचा नाही, असा पर्याय जरांगे पाटील यांनी मराठा समाजासमोर ठेवला। मात्र सभेला आलेल्या मराठा समाजाच्या लोकांनी हा दुसरा पर्याय फेटाळला। त्यामुळे जरांगेंनी हा पर्याय सोडून दिला असं सभेतच जाहीर केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट जालना। एका जिल्ह्यातून वेगवेगळे पण उमेदवार समाज निवडू शकतो, तर याचा शेवटी एक उमेदवार कसा निवडला जाईल? ती होईल ती सोपी प्रक्रिया। एक उमेदवार होईल, त्या सगळ्या जाती धर्माचे दिले जाणार आहेत, नुसते मराठीचे दिले जाणार नाहीत ना। जिथं मराठा दिला तिथं बाकीचे धर्माचे करतील, जिथं इतर दिला तिथं मराठी ताकदीनं करतील। हो द्या ना, गोरगरीब शेतकऱ्याचे घरगरीब देऊन टाकायचे। शाहू महाराज आणि उदयन महाराज हे उभे राहणार आहेत, त्यांचा भूमिका कशी असेल? मी आता सांगितलं ना, राजकारण माझा मार्ग नाही। मी फक्त त्यांना पर्याय सांगितलं, तुम्ही इतके भरू नका, हजार 10,000। मी राजकारणात जाणार नाही, मी पहिल्यापासून त्या मताने आता सुद्धा। लोकसभेऐवजी तुमच्या विधानसभेवरती जास्त भर दिसत होता, त्याबद्दल काय सांगा? ते याच्यासाठी की आपलं राज्य आपलं पुढे घेतलं, केंद्रात काहीच उपयोग नाही। तिथं आरडून काही कोणी ऐकत नाही, कोणी ऐकून घेत बी नाही, आणि मग तिथं काय जिथले आपल्यावर ही सत्ता अन्याय करते। इथं सगळे जाती धर्माचे एकत्र आहे, तिथं बदल करा। पण मी नाही, मी आणखीन त्याच्यावर ठामे, मी राजकारणाकडे जाणार नाही। मी फक्त निवडणूक आयोगाला किंवा सरकारला हे काय जाणून बुजून केलं नाही, उलट ते मोठा त्रास होता। समाजही अडचणीत आला असता, करोडोनं पैसा समाजाचाही घेतला असता। त्यापेक्षा मग तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला त्या पद्धतीने करायचं, एक करा। आता दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जर का प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने एक उमेदवार देण्यात यशस्वी झाला, 48 मतदारसंघात जर तुमचे 48 उमेदवार उभे राहिले तर किती उमेदवार जिंकून येतील? चित्र काय असेल महाराष्ट्राच्या राजकारणाचं? हो, माझा नाही, माझे उमेदवार नाही, परत गपलं तो समाजाने ठरवलेलं आहे। मी फक्त मार्ग सांगितला। का सांगितलाय? त्यांनी सांगितलं तुम्ही ठरवा, सांगा आम्हाला, तुम्ही नका येऊ राजकारणात, पण आम्हाला सांगा। तर आपण एक लोकशाहीप्रमाणे कायद्याने दिलेल्या अधिकाराप्रमाणे सांगितलं एक करा। मग बाकीच्या जाती धर्माचे द्या, जातीचे द्या, बलिदान केलेले कुटुंब द्या, गोरगरिबांचे द्या, दलित बांधवांचे द्या, मुस्लिम बांधवांचे द्या, धनगर बांधव वंजारी बांधवांचे द्या, गोरगरिबांचे लोक देऊन टाका। लोकसभेमध्ये चित्र कळत ना त्यांना। म्हणजे तुमचा एकंदरीत अंदाज काय? तुम्ही जे म्हणत होतात 17-18 मतदारसंघामध्ये विजयी होऊ शकतात, इतर मतदारसंघात काय होईल? 17-18 खासदार निवडून येतील का? कसं चित्र असेल? पण ते आले की तरी उपयोग नाही, मी ते समजून सांगतो त्यांना, पण ते ऐकत नाही। तिथं काहीच उपयोग होत नाही, दिल्लीत काहीच नाही। आपलं आरक्षण काही इथं गुंतलेलं नाही आहे केंद्रात, आपलं आरक्षण